जळवातवरती आपण खूप छान नैसर्गिक म्हणण्यापेक्षा घरगुती उपचारही करू शकतो. दोन्ही नैसर्गिक उपचारही करू शकतो आणि घरगुती उपचार करूनही आपण जे जळवत आहे ते टाळू शकतो आणि जळवातवरती खूप छान मात करू शकतो. वटपौर्णिमेला तुम्ही ज्या वडाची पूजा करता, ज्या वडाला 7 फेऱ्या मारता, तर या वडाचा उपयोग करून तुम्ही तुमचं जळवत खूप छान घालवू शकता. ज्या महिलांना जळवत आहे अशा महिलांनी जर वडाच्या झाडाची पानं तोडली, त्यातून जो पांढरा चीक बाहेर येतो, जो द्रव असतो, हा जर आपल्याला टाचाना लावला तर याच्यामुळे जळवत जाऊ शकतो. त्याचबरोबर घरच्या घरी खूप छान तुम्ही एक मलम बनवू शकता. हा मलम जर तुम्ही वापरला तर 1-2 लावण्यामध्येच तुम्हाला लक्षात येऊन जाईल, 1-2 प्रयोगामध्ये आपला जळवत खूप प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. आपण घरामध्ये जे लोणी खातो, हे जर लोणी 2 चमचे घेतलं, जे लोक चुना खातात तंबाखूमध्ये वगैरे, हा जर चुना 1 चमचा घेतला आणि घरामध्ये आपण डोक्याला लावायला जे खोबरेल तेल असतं, हा खोबरेल तेल जर 4 चमचे घेऊन हे मिक्स करून जर मिक्सरमध्ये असा जर मलम बनवला तर हा मलम खूप छान आपलं जळवत घालवण्यासाठी, त्याचबरोबर इतर काय त्वचाविकार नष्ट करण्यासाठी खूप छान काम करू शकतो. हा मला फक्त रात्री थोडासा बोटावरती घेऊन टाचा स्वच्छ धुवायचा कोमट पाण्याने आणि त्याच्यावरती लावायचा. वरून तो कपड्याला लावून कॅरी बॅग लावून झोपू शकता. सकाळी पुन्हा आपल्या टाचा कोमट पाण्याने जर स्वच्छ धुतला तर 2 ते 3 प्रयोगामध्ये आपल्याला अनुभव येतो की आपला जळवत हा खूप अंशी कमी झालेला आहे.